कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरण संतांची टाळी वाजवा सर्व हा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी त्यांच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकांसी नेली विठाला विठाला वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबराद अरुणबिंब फलाधरोष्ठा पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने कृष्णत्वदीयवध पंकज पंजरान्ते अद्येवमेव शतुमानसराजहंसे प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरो
धनविभो स्मरणं कुतस्ते आइए श्री कृष्ण विराजिए आइए श्री कृष्ण विराजिए आइए श्री कृष्ण विराजिए बोला सर्व आइए श्री कृष्ण विराजिए 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 कथा करूं मति अनुसार कथा करूं मति अनुसार आइए श्री कृष्ण विराजिए आइए श्री कृष्ण विराजिए आइए श्री कृष्ण विराजिए श्री कृष्ण विराजिए श्री कृष्ण विराजिए गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान म्हटल्यावर दोन्ही हात वर करायचे. हा ही शिक्षा नाही तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात शरण जायचं तर देवाला जावं. बघा एखादा वैरी आपल्या समोर आला आणि आपल्यावर शस्त्र घेऊन धावला, आपण दोन्ही हात वर केले, ही शरणागती होते. वैऱ्याला का शरण जायचं? शरण जायचं तर देवाला. तुका म्हणे माझ्या असावल्या बाह्या तुझ क्षेम देवाया पांडुरंगा. गोपाल कृष्ण भगवान की विठला विठला. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. भक्तवत्सल भक्ताभिमानी दीनानाथ पांडुरंग परमात्मा. भगवत स्वरूप श्रोतृवर्गाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदिनी जगश्रेष्ठ देहूची सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा काला या प्रकरणातील अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. अभंगांच्या शब्दाचा विचार करू जाता सर्वसामान्यांच्या गळी सहजरीतीने उतरेल असा अभंग आहे. नित्य पाठातील अभंग आहे. रोज आपण अनेक वेळा काल्याच्या कीर्तनामध्ये हा अभंग म्हटला जातो. या अभंगाद्वारे तुकोबाराय आपल्या जीवनात आपण केलेली साधना आणि त्या साधनाची फलश्रुती आपल्या समोर मांडतात. विठ्ठल विठ्ठल असो. अभंगाकडे वळण्या अगोदर परिहार देणं गरजेचं आहे. श्री संत गजानन सेवा मंडळ यांच्या वतीनं ह्या पवित्र क्षेत्रात आपल्या कल्याण नगरीमध्ये साहेबांच्या मार्गदर्शनानं हा भगवंताचा उत्सव संत गजानन महाराजांचा उत्सव आपण साजरा करतो. आणि आजची प्रसादाची सेवा आहे. आजचा काल्याचा प्रसाद. आजची सेवा ही प्रसादाची. विशेषत्वानं वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही कार्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. आजच्या दिवशी प्रसाद देतात. हा प्रसाद वेगळा आहे बरं. प्रसाद या शब्दाचा जर विग्रह केला तर प्र म्हणजे प्रत्यक्ष. बोला सर्व काय? प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. पूजा या शब्दाचाही विग्रह केला तर पू म्हणजे पूर्ण आणि जा म्हणजे जाणीव, पूर्ण जाणीव. मंदिर या शब्दाचा विग्रह केला तर मंगलता, दिव्यता, रम्यता जेथे एकवटते त्याला मंदिर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आज प्रसादाचा दिवस. प्रसादाचे 4 फायदे भगवंतानं आम्हाला गीतेमध्ये सांगितले. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्ये उपजायते प्रसन्न चेतशो ह्याशो बुद्धी पर्यवचिष्टती. प्रसाद सर्व दुःखांचा नाश करतो, येणारी हानी थांबवतो, अप्रसन्न मनाला प्रसन्न करतं आणि बुद्धीत परिवर्तन करतं, येणारी हानी थांबवतो. म्हणून आजचा प्रसाद हा विशेष प्रसाद आहे. वारकरी संप्रदायामध्ये हा घेतलेला प्रसाद हे प्रतीक आहे. काय? 2 वस्तू आम्ही घेतो प्रसादासाठी. काय? एक घेतो दही आणि दुसरी घेतो लाही. दही हा प्रसाद हा भगवंताचा आहे वस्तू रूपानं, आणि लाही हा प्रसाद संतांचा आहे तो शब्द रूपानं. संत प्रसाद देतात तो शब्द रूपानं. म्हणून प्रत्येक संतांनी आपल्याला प्रसाद दिलाय बरं. तो खाण्याचा नाही, शब्दांचा प्रसाद. शब्दांचा प्रसाद. बरं, स्वामी समर्थांकडे या. त्यांचे शब्द आहेत बघा, वरती लिहिलेले असतात फोटोवरती.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. प्रसाद आहे हा, संतांचा प्रसाद, संत गजानन महाराजांचा प्रसाद. गण गण गणात बोते, बोला सर्व काय? गण गण गणात बोते. गण गण आपल्या अंतरात तू पहा, याचा अर्थ गण शरीर रूपी, त्या गणात हृदयात डोकाव, तिथं तुला भगवान दिसेल हे सांगतात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. म्हणजेच तो अंतरातला भगवान. संतांचा प्रसाद हा कसा आहे? शब्द रूपाचा आहे. म्हणून आम्ही दोन वस्तू घेतो, एक दही आणि एक लाही. हा शब्द रूपानं लाही. लाहीच का घ्यायची? त्याचं कारण लाही बनवताना काय केलं जातं? शीत भाजून केली लाही. शीताला भाजावं लागतं. तसं संतांचं जीवन आहे. ते स्वतः जाळून घेतात, स्वतः त्रास सहन करतात, पण आम्हाला खरपूस लाहीचा प्रसाद, शब्दरूपी प्रसाद देतात. आणि भगवंताचा प्रसाद हा वस्तुरूपानं आहे. हा वस्तू काल्याच्या दिवशी पोहोचवतो. आणि हा प्रसाद आहे तो स्वतः नाही खायचा. मग काय करायचं बघा. बरं एक सांगतो तुम्हाला, विचारतो, सांगा मला. आपल्या इकडे जेवणाच्या पंक्ती बसतात की नाही? बरं आपण मग एका ताटामध्ये आपल्या किती जण बसतात? तो एक ताट वाढलेलं असलं तर 5 जण आहे की नाही? 5 जण बसतो आपण एका ताटात, नाही का? आपल्याकडं नाही का ते? बरं 4 जण तरी? बरं तिघांमध्ये एक पत्रवळी, दोघात तरी? मग काय असते? एकाला एकच पत्रवळी आहे की नाही? एकाच ताटामध्ये त्याचं तू. कारण ते बघा आपल्या इकडं अमान्य आहे, आपण कुणाचं उष्ट खाऊ नये. उष्ट खाण्याची ही प्रथा नाही आहे. मग पण आमचा हा प्रसाद कसा आहे माहितीये का? हा उष्ट खाण्याचा आहे. एकमेकाचं उष्ट खायचं, एकमेका देवमुखी. किंवा पण हा भगवान फार लवाडा आहे बरं. हा काय करतो? आम्हाला उष्ट देतो पण तो उष्ट नाही खात. आम्हाला तो उष्ट देतो पण उष्ट नाही खात. मग काय खातो? पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी. खाये त्यांची उष्टावळी, खाये त्यांची उष्टावळी, उष्टावळी. करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन. खाये त्यांची उष्टावळी, खाये त्यांची उष्टावळी, उष्टावळी. करती नामाचे चिंतन. गडी कान्होबाचे ध्यान. भगवान काय करतो तर आमचं उष्ट नाही खात. मग काय खातो? उष्टावळी. उष्ट वेगळं आणि उष्टावळ वेगळं. उष्ट म्हणजे काय बघा, आपण ताटामध्ये अन्न घेतो आणि नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या ताटाच्या बाजूने पाणी फिरवण्याचा प्रकार आहे. आता बहुतेक साहेब आपल्या तरुणांना माहीतच नाही, पाणी फिरवते म्हणतात. हे बुवा काय करतात काही कळत नाही. पण का पाणी फिरवायचं? पाणी फिरवण्यामागे शास्त्र काय तर ही कृतज्ञता आहे. हे अन्न माझ्यापर्यंत पोहोचवलं, पोषितो जगाशी एकला तो, त्याच्यामुळं ती कृतज्ञता. दुसरं, शेतकऱ्यानं शेतात अन्न पिकवलं, ते धान्य काढून तो हमाल आपल्या खांद्यावर घेऊन आला, आपल्या घरामध्ये आपल्या गृहिणीने ते निसलं, कृतज्ञता. मग चक्कीमध्ये गेलं, ही सर्वांची कृतज्ञता व्यक्त करायची. आणि देवा मला हे अन्न मिळालं. मग पंचप्राण, ओम प्राणायाम स्वा, प्राणायाम स्वा, व्यायाम स्वा, हे मला मिळालंय. पण त्या ताटात जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात उष्ट. मग उष्टावळ कशाला म्हणायचं? पाणी फिरवल्यानंतर ताटाच्या बाहेर जे सांडतं ना त्याला म्हणायचं उष्टावळ. या उष्टावळीचे अधिकारी किडे आणि मुंग्या असतात. म्हणून ताटातून खाली पडलेलं अन्न परत उचलून ताटात नाही खायचं. काही एवढी माणसं कंजूस असतात, ते उचलून तोंडात टाकतात. ताटाच्या खाली जे पडलं ते उष्टावळ आहे. पण आपल्या प्रेमापोटी भगवंत उष्ट नाही खात. काय खातो? खाये त्यांची उष्टावळी. आमच्या प्रेमासाठी भगवंत ती उष्टावळ, ताटाच्या खाली पडलेलं अन्न सुद्धा तो खातो भगवान. म्हणून आजचा प्रसाद आहे हा उष्ट खाण्याचा, उष्टावळ खाण्याचा. म्हणून आजच्या दिवशी एक दंडक आहे
की आजच्या दिवशी एका भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचं. ते कोणत्या चरित्राचं? कोणाच्या चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंतानं गोकुळात जे चरित्र केलं त्याच चरित्राचा उच्चार करायचा. कारण भगवंतानं चरित्र केलं गोकुळामध्ये, मथुरेमध्ये 11 वर्ष गोकुळात, नंतर मथुरेमध्ये आणि बाकीचं द्वारके. तर द्वारकेच्या चरित्राचा उच्चार करायचा नाही, मथुरेच्या नाही. मग कोणत्या? भगवंतानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं ना, गोकुळात काय केलं तर त्यानं आनंद देण्याचं कार्य केलं. त्याचं स्वरूपच असं आहे. कसं? आनंद स्वरूप आहे तो. बोला कसा आहे तो? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो सच्चिद आणि आनंद स्वरूप आहे. त्याचं स्वरूपच असं आहे. कसं? अधरम मधुरम वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं गोपी मधुरा ग्वाला मधुरा. त्याचं येणं मधुर, त्याचं जाणं मधुर, त्याचं बोलणं मधुर, त्याचं चालणं मधुर, त्याची प्रत्येक क्रिया मधुर. कशी? बघा, माथे पे मुकुट देखी चंद्रिका की चटक देखे, छाती की लटक देखे, रूप रस पीजिए, लोचन विशाल देखे, गले कुंज माल देखे, अधर रसाद देखे, चित्त चोप कीजिए, कुंडल की हलन देखे, पलकन की पलन देखे, चलकन की चलन देखे, सर्वस्व दीजिए, पीतांबर छोर देखे, मुरली की घोर देखे, सावरे की ओर देखे, देखे और कीजिए. क्या? भज गोविंदा गोविंदा गोपाला. बोला बोला, टाळी वाजवा. भज गोविंदा गोविंदा गोपाला, मेरो मुरली मनोहर नंदलाला. भज गोविंदा गोविंदा गोपाला, गोपाल कृष्ण भगवान की जय. असा हा आनंद स्वरूप आहे. तो त्याचं स्वरूपच असं. पाहिल्या तो मनावर आक्रमण करतो. कशावर? मनावर. हे मन फार चंचल आहे. दश चंचलामध्ये मनोमधो करो मे गो माणिनी मदनो मरुथा मामदो मरकट्यो मस्या मकार दश चंचला. हा मनावरती आक्रमण करतो. फार चंचल आहे. कीर्तनात जरी बसलो असलं तरी आपलं मन बाहेर असतं का? मग आता उशीर झालाय म्हणून पंक्तीकडे असतं का? हे मन फार चंचल आहे. मग ह्या मनाचं काय? हा काय करतो? त्याचं स्वरूपच असं आहे. त्याला म्हणून त्याची व्याख्या काय केलेली आहे? त्याला काय म्हणतात माहिती आहे का? नाथबाबा, मन मोहन मुरलीवाला. तुम्ही बोलाल का माझ्या मागे? सर्व तुम्ही बोला. मी बोलतो तसंच बोला. मन मोहन मुरलीवाला, मन मोहन मुरलीवाला, वा वा. मन मोहन मुरलीवाला, नंदाचा 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 अलबेला, अलबेला अलबेला अलबेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. गोपाल कृष्ण भगवान की. भगवंतानं चरित्र केलं गोकुळामध्ये. काय केलं? 5 क्रिया केल्या. गोकुळामध्ये जोपर्यंत भगवान होता ना तोपर्यंत त्यानं कधी पायात चप्पल घातली नाही. लक्षात ठेवा बरं. जोपर्यंत गोकुळात होता तोपर्यंत त्यानं केस कापले नाहीत. गोकुळामध्ये भगवंत होता तोपर्यंत त्यानं कधी शिवलेले कपडे घातले नाहीत. गोकुळामध्ये भगवंत होता जोपर्यंत तोपर्यंत त्यानं शस्त्र कधी हातात घेतलं नाही. आणि गोकुळात भगवंत होता त्यांनी वृंदावनाची मर्यादा ओलांडली नाही. आता मी पहिलं काय सांगितलं सांगा? वा वा वा. भगवंताने 5 क्रिया केल्या. गोकुळामध्ये फक्त आनंद देण्याचं कार्य केलं. खरं तर याचं आभार व्यक्त करायला हवं तर ते वसुदेवांचं.
कारण काय त्याचं? कारण वसुदेवांनी उपकार केले गोकुळावरती, भगवंताला आणून ठेवलं, पण दुसरं अजून एक कृती केली. काय कृती केली? तर मायेला घेऊन गेले. माया जेव्हा नष्ट होते, मायेला जेव्हा घेऊन जातात, माया गेली की ब्रह्मज्ञान आपोआप होतं. गोकुळातल्या त्या अडाणी गोपाळांना, गोपिकांना आपोआप ज्ञान झालं. याचं कारण काय? वसुदेवाने उपकार केले, मायेला घेऊन गेला. गोकुळेच्या लोक झाले ब्रह्मज्ञान. जप तप यज्ञ याग केल्याविना साधू योगी जपी तपई तपस्वी हिमालयात जातात. हिमालयामध्ये उलटे टांगून घेतात स्वतःला गुहेमध्ये, भगवंताचं स्वरूप दिसत नाही म्हणून ते योगी उलटे टांगून गुहेत काय म्हणतात माहितीये का? कागा सब तनु खायो, कागा सब तनु खायो, चुन चुन खायो मांस, दो आंख छाड़ दियो, पिया मिनल की आस, गोपाल कृष्ण भगवान. ते योगी काय म्हणतात? अरे बाबा भगवंता, आम्हाला एकदा स्वरूप उलट टांगून घेतात आणि कावळ्यांना विनंती करतात, हे कावळे दादांनो, तुम्ही या, गिधाडांनो, आमच्या शरीराचे लचके तोडा रे खुशाल. फक्त एकच विनंती आहे, जोपर्यंत मी त्या भगवंताला पाहत नाही ना, तोपर्यंत माझे डोळे फोडू नका. बघा, पण ह्या गोकुळातल्या गोपिकांना, गोपाळांना त्या भगवंताचं सानिध्य लाभलं आणि ज्ञान प्राप्त झालं. देव ठेवला आपल्याकडं, सगळीकडे देव आहे, पण मायेमुळं आपल्याला त्याचं अस्तित्व कळत नाही. पण वसुदेवानं उपकार केले, मायेलाच घेऊन गेला, आहे की नाही? उपकार केले गोकुळावरती. म्हणून त्या गोकुळामध्ये भगवंताच्या क्रिया कृती त्यानं आनंद देण्याचं कार्य केलं. तुम्हाला उपभोगायचा आनंद सर्वांना यायचं माझ्याबरोबर तुम्हाला वृंदावनात नक्की. बघा उशीर झालाय, यायचंय सर्वांना. सर्वांनी माझ्या मागे परत बोला. जे नाही आले त्यांना बोलवू आपण. हा बोला सर्व, चला. अजून मोठ्यानं, चला हो, चला 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 हो, चला 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 चला. पण तुम्ही तुमची शिदोरी बांधून आणली आहे का? सगळे घेतले कपडे वगैरे? नक्की यायचं आता. परत म्हणा, चला 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 चला. कुठं? मला विचारा ना कुठं? चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ याने केला नवलावू, नंदाचा बाळ याने केला नवलावू, नंदाचा बाळ याने केला नवलावू, नंदाचा बाळ याने केला नवलावू. चला चला हो, चला हा, चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी पाहू. भगवंतानं कृती केली आनंद देण्याचं. गोपिकांसाठी काय केली तर रास क्रीडा. आणि भगवंत उभा राहिला ना, त्याचं उभं राहणं वेगळं आहे हो. कसा? प्रत्येक दैवत वेगळं उभं राहतं. आमचा पांडुरंग परमात्मा दोन्ही पाय समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, समचरण सरोजम सादरीला बुधाभम, जगन निहित पाणी मंडन मंडना, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. विटेवरी तशीच पाऊल आहेत त्याची समान. रामप्रभू उभे राहतात, एक पाय पुढे आणि एक पाय मागे, धनुष्यबाण घेऊन, कारण त्यांना रावणाचा वध करायचा आहे की नाही. एक पाय पुढे एक. पण गोपाल कृष्ण कसा उभा राहतो? हा बघा, असा सरळाला सरळ आणि वाकड्याला असंच असावं बरं. सरळ असेल तर सरळ. कृष्णाचं चरित्र शिकड्याजोग आहे. गोपाल कृष्ण भगवान दिनाचा तो काय करतो? वृंदावनी वेणू. आता यांना गायला नाही जायचं आपण,
तुम्हाला आनंद उपभोगायचा ना, तुम्ही गायचं. फक्त माझ्या मागे मी म्हणेल तेवढं बोल. वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे, वेणूना दे गोवर्धन गाजे. फक्त प्राण्यांना मनुष्यांना आनंद नाही. वेणूना दे गोवर्धन असं डोला, वृंदावन डोलतो. वेणूना दे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादव राजे 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 हे वृंदावनी वेणू कवडाचा माय वाजे. अजून काय परिणाम झाला? तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली. गाई आणि वाघाला एकत्र कधी पाहिलंय का? पण कृष्णाचा तो वेणुनाद ऐकल्याबरोबर वैरभाव समूळ विसरली, समूळ विसरली, वैरभाव समूळ विसरली. पक्षी कुळे, आकाशातून उडणारे पक्षी वेणुनाद ऐकल्याबरोबर त्या आकाशातच स्थिर झाले, जसे तुम्ही मंडपात स्थिर झालात. अजून 1 तासानं तुमच्यावरती ऊन येईल, तरी सुद्धा तुम्ही स्थिर राहाल का? पक्षी कुळे निवांत राहिले, वैरभाव समूळ विसरली. एवढंच नाही, ध्वनी मंजुळ मंजुळ. आता एवढं बोला तुम्ही हा माझ्याबरोबर. काय तो आवाज कसा आला? ध्वनी मंजुळ मंजुळ. बोला. हो, मंजुळ नाही आलो बघा. असा ध्वनी मंजुळ मंजुळ. ध्वनी परत एकदा, ध्वनी मंजुळ मंजुळ. बरं नाही आलं पण आता करू, चला ऍडजस्ट. उमटती वाके ऋण झुण ऋण झुण वाजती, वाके ऋण झुण. देव विमानी बैसोनी स्तुती गाती, वाके ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण. भगवंताच्या ह्या लीला आनंद देण्याचं कार्य केलं, त्याच भगवंताचा प्रसाद. तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये काय क्रिया केली. खरं तर हा भगवंताचा प्रसाद आहे ना, हा प्रसाद पुन्हा पुन्हा खावा असं का वाटतं? हे काल्याचं कीर्तन दरवर्षी आपण कृष्णचरित्र ऐकता, मग परत परत हे का करायचं, तेच का सांगायचं? याचं कारण काय? परत परत पुन्हा 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 ऐकून नक्की भगवंताचं स्वरूप आपल्या अंतकरणात, आपल्या हृदयाच्या माझघरामध्ये स्वरूप भगवंताचं प्राप्त होईल, स्थापित होईल. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायचं. म्हणून काय करायचं? खरं तर तुकोबराय म्हणतात की आम्ही परत जन्माला येऊ आणि परत तो काला खाऊ. काला कसा खायचा? उपजवून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. हा दही भात काला उपजून या पुढती येऊ असं का म्हटलं? याचं कारण काय? तर हरिभक्तीपरायण गुरुवर्य वैकुंठवासी शामगावकर आप्पा, नामदेव आप्पा शामगावकर, एक दृष्टांत त्यांच्या प्रत्येक काल्याच्या कीर्तनात कोणी ऐकलं असेल, जुनी श्रोतेवर्ग असतील तर ऐकलं असेल तुम्ही. ते सांगतात की हा काला आहे ना, हा याचा लाभ कुणालाही नाही मिळत. तर का? याचं कारण काय? हा काला फक्त कृष्ण चरित्रातच आम्हाला मिळाला. बाकी कोणत्या भगवंताचा अनेक अवतार झाले, काला काही दिला नाही. पहिला अवतार मत्स्य अवतार, त्या मनूसाठी, इश्वाकू नावाचा मनू, त्यासाठी भगवंतानं अवतार घेतला. कसा? तो स्नान संध्येसाठी नदीवरती गेला आणि त्यानं अशी अर्धी अर्पण करण्यासाठी सूर्यनारायणाला ओंजळ भरल्याबरोबर त्या हातामध्ये एक मासा आला. याला वाटलं अरे मास्यासह अर्धे देऊ नये, परत पाण्यात त्याने सोडलं, परत ओंजळ भरली, परत मासा आला, परत पाणी खाली सोडलं, परत ओंजळ भरली, परत मासा आला, परत खाली सोडलं, परत भरली, परत तोच मासा आला, परत खाली सोडलं, परत वर. आता असंच सांगत राहू का? असं बऱ्याच वेळा झालं. मग तो म्हटला अरे बाबा, तो मासा मग बोलायला लागला, राजा अरे मला काही सोडू नको रे, मी तुझ्यावर उपकार करण्यासाठी आलोय आणि अरे मला जे करायचंय ना त्यासाठी माझं जिवंत राहणं गरजेचं आहे. मग एक करणं, मला जर ह्या पाण्यामध्ये मी राहिलो तर मग काय होईल? दुसरे माझ्यापेक्षा मोठे येतील मासे आणि माझं ग्रहण करतील, मला खातील. मग असं करणं, मला एखाद्या भांड्यात सोडणं. त्याच्याजवळ कमंडलू होतो, त्याच्यामध्ये त्यानं सोडलं. कमंडलू घेऊन घरी जातोय तर जातोय, तिथं कमंडलू एवढा मासा झाला. मग यानं काय करावं? यानं मोठं टोप घेतला, त्याच्यात टाकलं. आपलं डाळीचं टोप आहे ना,
तेवढा तो मासा तेवढा झाला. मग त्यांनी काय केलं, त्याच्यापेक्षा मोठ्या भांड्यात तो मासा अजून तेवढा क्षणात झाला. मग त्यानं काय करावं, काय त्याने स्विमिंग पूलमध्ये टाकला. तो तेवढा झाला ना, परत तेवढा झाला. काय करावं काही कळेला, सरोवरामध्ये टाकलं, त्यातही मावेना. आणि मग त्याला समुद्रापर्यंत पोहोचवण्यात आलं. त्यावेळेला तो राजाशी बोलू लागला, राजा बघ, ही पृथ्वी नष्ट होणार आहे. दुष्ट दुराचारी अनाचारी लोक वाढल्यामुळं, खलू लोक वाढल्यामुळं आता ही पृथ्वी नष्ट होणार आहे. पण राजा असं कर, तू एक नाव बनव, त्या नावेमध्ये जेवढे जेवढे विद्वान आहेत, जे जे या मंडपात आले, त्या सर्वांना तेवढ्यांनाच फक्त नावेत भर. जे आले नाहीत त्यांना काही नावेत घेऊ. जे भगवंताचं नामस्मरण करणार आहेत त्यांना त्या नावेमध्ये बोटेमध्ये बसव. आणि तुझी ती बोट माझ्या शिंगाला बांध. प्रलय येणार आहे, त्या प्रलयाच्या काळामध्ये बाकी सर्व सृष्टीचा विनाश होईल, पण जे बोटीत बसलेत ना तेवढ्यांनाच मी वाचवेन. पण त्यानं प्रसाद काही दिला नाही. कुर्म अवतार समुद्रमंथनाच्या वेळेला उपयोगाला आला. आता सर्वच काही सांगत बसत नाही. वराह अवतार एक विशेष कार्य करण्यासाठी आला. हिरण्याक्षाचा वध केला. मत्स्य कुर्म वराह. त्याच्यानंतर वामन अवतार बळीसाठी, बळीला पाताळामध्ये घातलं. नंतर परशुरामाचा अवतार विशेष कार्य करण्यासाठी आला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली त्या परशुरामाने. 21 वेळा एकही क्षत्रिय ठेवला नाही, ब्राह्मण असून 21 वेळा निक्षत्रिय केली. त्यांचंही तेवढं मर्यादित कार्य होतं. आणि तदनंतर भगवंताचा अवतार कोणता झाला, वराह, वामन, परशुराम. परशुरामानंतर आले राम अवतार. राम अवतार केले. आणि खरं तर हेच 2 अवतार हे पूर्ण आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. आणि मग पूर्ण अवतार रामकृष्ण, रामाचा अवतार. ह्या राम अवतारामध्ये सुद्धा जरा आता थोडंसं ढोबळ सांगतो. राम अवतारामध्ये भगवंतानं चरित्र केलं आणि रावणाचा वध केला. पुन्हा अयोध्या नगरीमध्ये आले. कृतज्ञता सर्वांची व्यक्त करण्यासाठी सीतामाईला असं वाटलं सर्वांना काहीतरी दिलंय, मग ह्या माझ्या वानर सेनेला आणि माझ्या हनुमंताला काहीतरी द्यावं. तुम्ही ऐकलं असेल, तो 9 लाखाचा हार दिला, त्यानं तो मोडून टाकला, 9 रत्नाचा हार. ते तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. पण नंतर हे वानर होते, यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी काय केलं, रामप्रभूंना सीतामाई म्हटल्या, अहो या वानरांना जर आपण सुग्रास भोजन दिलं तर काय काय. एका ताटामध्ये असा सुंदर असा श्रीखंड, श्री बालाजीचा बेत, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, जे पाहिजे ते. अजून काय हो, तुम्हाला काय आवडतं घ्या ना ताटात. बरं गुलाबजाम, तुला काय आवडतं बाळा, जिलेबी घेतली ना आधी. अजून मसाले भात आवडतो, घेतला भाऊ ताटामध्ये. अजून काय काय आवडतं कुणाला, जे जे बुंदी, आज बुंदीच आहे तुम्हाला. डाळ भात बुंदीशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही, बरोबर आहे. जिलेबी आहे, बरं ठीक आहे. बरं घेतलं, एवढंच घेतलं बस ना. आता ते म्हटली हे जेवण देऊ. मग त्यांनी वानरांसाठी जेवण, पण एक विशेष भाजी घेतली, ती भोकराची भाजी. भोकर माहिती, भोकर असं चिगट असतं बघा, पाहिलं का कधी, खाल्लं का? पूर्वी आम्ही लहानपणी खायचं, आता भोकर माहीतच नाही लहान मुलांना. ते असं गोड भोकर लागतं बरं, असं चिगट चिगट असतं. आणि त्या भोकराची भाजी बनवली. वानर बसले, बसायला पाठ, ताटासाठी चौरंग, रांगोळ्या काढलेल्या रामप्रभूंच्या राज्यामध्ये. आणि सर्व वानरसेना जेवायला बसली. वानरांच्या ताटामध्ये ते वाढलेलं अन्न, त्यात विशेषत्वानं ते भोकर असं फुगून वर आलं होतं. एका वानरानं ते भोकर असं हातात घेतलं आणि हातात घेतल्यानंतर त्याला काही विशेष वाटलं. त्याने दाबल्याबरोबर त्या भोकरातली बी अशी उडाली. उडती बरं, उडल्याबरोबर हे माकड आहे ते म्हणतात, हे मला हिनवतंय की काय, माझ्यापेक्षा उंच उडी मारतं काय, मी उडी मारतो. त्या वानरानं उडी मारली ते दुसऱ्याच्या ताटात. अहो त्या वानराला वाटलं अरे यांनी माझ्या ताटात उडी मारली, याने उडी मारली, याचा नियम हुकला तो दुसऱ्याच्या ताटात. असं करता करता यांना वाटलं हे भोजन असंच असतं. सगळ्या माकडांना वाटलं भोजन म्हणजे उड्याच मारायच्या. ते सगळे उड्या मारायला लागले. जे ते उड्या मारतात. रामप्रभू सीतामाई डोक्याला हात ठेवून उभे राहिले. आणि मग हनुमंतराया तेवढ्यात आले. म्हटले रामप्रभू माझी एक विनंती आहे हो. ते म्हटले काय बरं
हनुमंता म्हटले रामप्रभू बघा हे सगळे वानर आता तुम्ही पाहिलंच काय करतायत, पण मी सुद्धा वानर आहे का नाही, मला एकदा आज्ञा द्या ना, मलाही उडी मारायची हो. मला एक उडी मार द्या. हा रामप्रभू म्हटले अरे आता सगळेच उड्या मारतायत बाबा, मार ना तू पण उडी. आता हे असं भोजन मिळालं का हो त्या वानरांना. पण जाता जाता हनुमंतराया म्हटले प्रभू अहो मी त्या ताटामध्ये तुम्ही विशेष जे केलं होतं ना दही भात, तो दही भात माझ्या तोंडामध्ये उडाला हो, उंडा त्याचा मला फार गोड लागला. आणि तोच दही भाताचा उंडा या जन्मात मला शक्य नाही कारण मी वानर आहे, पण पुढच्या जन्मात नक्की मला तो दही भाताचा उंडा खायचा आहे. काला खाऊ, मला काय सांगायचंय, उपजून या पुढती येऊ. तेच वानर, तेच हनुमंतराया, तेच सर्व वानर या जन्मामध्ये रामप्रभूंनी दिलेल्या वचनाप्रमाणे दही भात खाण्यासाठी गोपाळ बनून आले. गोपाळ कृष्ण भगवान सर्व वानर आणि त्या सर्व वानर गोपाळ बनून आले. आणि आता तुम्ही सुद्धा सर्व कोण आहात? गोपाळ. बोला कोण आहे तुम्ही? अहो तुम्ही गोपिका, तुम्ही कोण आहेत? गोपिका. तो आनंद म्हणून काल्याचा दुसरा प्रकार उपजून या पुढती आलो. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. असा अभेद काला जो ब्रह्मादिकांनाही मिळत नाही तो आम्हाला मिळाला. आस करती ब्रह्मादिक पाहुणी वाळवंटीचे सुख. त्या आस करून सुद्धा त्यांना इंद्रादिकांना देवांना तो प्रसाद काही मिळाला नाही. मग अजूनही त्याच्या पुढे तुकोबर आहे, अजून काला सांगतात. तो कसा आहे? हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साजनी. हरिनामाचा हा खिचडी काला. खिचडी पाहिले तुम्ही किती सुंदर ती खिचडी. नाव काढल्या काढल्या साहेब तोंडाला पाणी येतो. खिचडी तो आनंदच तो वेगळा. त्याची ती बनवण्याची पद्धत, ते खिचडीची फोडणीची पद्धत आणि मग त्यात ते टाकलेलं तांदूळ आणि मग ते सर्व साहित्य असं हलवून ती खिचडी काय गोड लागते हो. कधी कधी सहज बनवलेली खिचडी. त्या खिचडीला जर समजा तुम्ही फोडणी दिली नाही, मोह माहिती मोह म्हणजे काय बरं? लाडू बनवता का लाडू तुम्ही कधी? तो लाडू बनवला आणि त्या लाडूला जर आपण मोहच टाकला नाही, मोह म्हणजे माहिती आहे तुपाचा मोह असतो की करता की नाही तुम्ही लाडू दिवाळीला, तर तो तुपाचा मोहच जर टाकलं नाही. एका बाईनं असंच पाहून कुणाचा तरी लाडू केला आणि तिने मोहच टाकायचं विसरली. आता तिनं लाडू बांधला. थोड्याच काळात त्या लाडूचं काय झालं असेल, मोह न टाकल्यामुळं तो लाडू एका पाहुण्याच्या समोर आला. त्यानं असं आपल्या ताटातला उचलला, तोंडात घातल्याबरोबर लाडू नाही फुटलं पण त्याचा दातच पडला हो. एवढंच नाही, आता म्हटलं याला काय करावं, कसं तरी खायचं. याच्या समोर हातोडी होती, त्यानं फोडण्याचा प्रयत्न केला, लाडू नाही फुटला, याच्या हातातून हातोडी उडली. काय करावं आता ह्या लाडू. मग असा मोह, पण त्याला मोह जर टाकला, हरिनामाचा प्रेमे मोहिला, प्रेमाचा मोह टाकायचा. कशाचा? प्रेमाचा मोह. तुकोबराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये हा प्रेमाचा मोह मला मिळाला आणि तो कसा तर नाम रूपानी आणि माझ्या कंठामध्ये मी त्याला धरलं. कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण प्रकाश, अवधाजनी प्रकाश, काला वाटवे कामेका, काला वाटवे कामेका, अवधाजनी प्रकाश, अवधाजनी प्रकाश, काला वाटवे कामेका, काला वाटवे कामेका. तुकोबराय आम्हाला सांगतात की माझ्या साधनेमध्ये मोहरूपी काय टाकावतं. मग मी काय केलं? कंठी धरिला कृष्ण मानी. मी निवडलं साधन आहे ते नाम साधन आणि हे कृष्ण नाम
प्रत्येक कुळाला एक नाम आहे संतांच्या. हे कृष्ण नाम कोणत्या संताला आहे माहितीये? तुम्ही रोज म्हणत असाल ह्या 3 दिवसात तरी हरिपाठ म्हणता ना, त्यामध्ये हे कृष्ण नाम कुणासाठी आहे? कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. हरिपाठ करताना आता याच्या अगोदरचं काय आहे सांगा? रोज करतो ना? बरं कशाला वेळ, मीच सांगतो. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. म्हणून हरिपाठ सरळ पाठ करायचा आणि कधी उलटाही करायचा. कुळ हे पावन कृष्ण नाम. ज्ञानोबरायांचं तुकोबराय म्हणतात, मी कंठामध्ये काय केलं? हे कृष्ण नाम मी कंठामध्ये धरलं. त्याचा परिणाम काय झाला? अवघाजनी मला सगळीकडे देव दिसू लागला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठ कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब. हे सगळे तुकोबरायांचे शब्द. देखे तो सब. मी कंठामध्ये कृष्ण नाम धारण केलं आणि त्याचा परिणाम मला अवघाजनी प्रकाश, हा एक अर्थ झाला. दुसराही अर्थ लगेचच सांगतो. अजून काय अर्थ आहे तर मी कंठामध्ये कृष्ण मणी धरला. कृष्ण म्हणजे काय तर काळा. बोला काय? कृष्ण म्हणजे काय? काळा. कृष्णवर्णीय म्हणतो की नाही? कृष्ण म्हणजे काय? बोला काय? मी कंठामध्ये काळा मणी धारण केला. कंठी धरिला कृष्णमणी. मग आता त्याचा परिणाम काय झाला? पतिव्रता जैस्या भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैस्या परी. जसा काळा मणी घातल्याबरोबर लग्नामध्ये ती स्त्री आपल्या बापाची राहत नाही. कोणाची होते? ज्यानं काळा मणी घातला त्याची होते की नाही? कंठामध्ये मी कृष्ण काळा मणी धरला आणि मग काय झालं? सगळीकडे मला आता माझं सर्व अस्तित्व कोण आहे तर माझा पती आहे. बस तेच अस्तित्व. ह्या गोपिका जेव्हा कृष्णाला पाहिलं, त्याचं स्वरूपच असं आहे. पाहिल्याबरोबर त्या मोहित झाल्या. त्या आल्या ना पाहण्यासाठी, आल्या त्या मोहित झाल्या. कित्येक दिवस ते गोकुळात त्या नंदबाबांच्याच घरीच जाईना. हुशार ज्ञानी लोक असतात ना, मग ती भक्ताची टिंगल करतात. गर्गाचार्यजी आले कुंडली काढण्यासाठी आणि त्या गोपिकांना म्हणू लागले, अरे गोपिकांनो, तुम्हाला कळत नाही का तुमची घरी तुमचे पती आहेत, सासू सासरी आहेत, तुमची लहान लहान मुलं आहेत आणि ते सगळं सोडून तुम्ही इथे आलात ना? तुम्ही आता तुमच्या मुलांच्या परीक्षा आहेत तरी सुद्धा तुम्ही इथे आलात ना? बरं आलात, तुम्हाला कळत नाही का तुम्ही व्यभिचारी आहात? तुमचा नवरा, मुलं, घरदार सगळं सोडून तुम्ही इथे आलात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पतिव्रता कशी असावी? पतिव्रता अशी असावी जिची देवावर सत्ता असावी. अशी पतिव्रता असावी. कशी? ते म्हणते, मी तुम्हाला एक कथा सांगतो, ऐका बरं तुम्ही. कोण सांगतं? गर्गाचार्यजी सांगतायत. काय कथा सांगतात की एक दशग्रंथी ब्राह्मण होता. तुम्ही ऐका बरं, मला उत्तर द्या त्याचं. दशग्रंथी ब्राह्मण होता, अग्निहोत्री होता. घरामध्ये त्याच्या यज्ञ चालत होता. रोज समिधा वनातून आणायच्या आणि ती त्याची क्रिया करायची, कर्म करायचं, कर्मकांड. अग्निनारायणाला प्रसाद द्यायचा, मग स्वतः ग्रहण करायचा, असा त्याचा नित्यनेम. एक दिवस वनातून आले भर दुपारच्या वेळेला. इतकेच वाजले होते, म्हणजे 12 वाजत आले होते. यानं दुपारच्या वेळेला आला. त्यांनी अग्निनारायणाची पूजा केली, अर्धे अर्पण केलं, नंतर स्वतः भोजन केलं. भोजनानंतर तो विसावला. तो आपल्या पत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवून तो विसावला. त्याला झोप आली छान अशी. पत्नीनं पदरानं वारा घातला आणि त्याला गार झोप लागली. काही काळाने त्यांना लहान बाळ होतं, रांगणारं, नुकतंच रांगणारं बाळ. त्यांचा तो अग्निहोत्रीचा यज्ञकुंड पेटवलं होतं ना, तो प्रज्वलितच होता आणि त्या बाळ हळूहळू तिकडे जायला लागलं. जसं जसं बाळ अग्निकुंडाकडे जायला लागलं, हिच्या अंतरात धगधग होऊ लागली. माझं बाळ हवनकुंडाच्या जवळ जातंय की काय? आपोआप अंग थरथरलं, पण तिनं मांडी हलू दिली नाही. पदरानं ती क्रिया बंद केली नाही. बाळ हळूहळू हवनकुंडाकडे, डोळ्यात पाणी आलं पण वरच्या वर ती पुसायची. माझं बाळ हवनकुंडाच्या जवळ जातंय म्हणता म्हणता हवनकुंडाच्या त्या पायऱ्यांना हात लावला. माझं बाळ डोकावतं की काय असं म्हणता म्हणता बाळाने आतमध्ये डोकावलं सुद्धा. आता माझं बाळ पडेल, पण ह्या क्रिया करताना मांडी हलवली नाही, कारण पतीची निद्राभंग होईल. ते बाळ डोकावतंय की काय असं म्हणता म्हणता माझं बाळ पडणार तर नाही ना? त्याचे पाय उचलले गेले, बाळ अग्नीमध्ये गेलं. वर
धगधग झालं, डोळे पाणावले, काय करावं कळेना, अंग कंपित होतं, पण मांडी हलू देत नव्हती. काय का वरच्यावर डोळे पदराने पुसत होती. त्याच वेळेला नंतर काही काळानं पतीची निद्रा भंग झाली. ही स्त्री उठली आणि धावत हवनकुंडामध्ये जाऊन पाहते तर अग्नीच्या ज्वाळा उफाळत होत्या आणि खाली जो विस्त होता ना त्याची फुलं झाली होती आणि त्याच्यावरती तिचं बाळ खेळत होतं. ही कशाची ताकद? भगवंताच्या नवे नवे पतीची सेवा करण्याचं फळ आहे. त्याची तिची देवावरी सत्ता. कोण सांगतंय ही कथा? गर्गाचार्य. तुम्ही विसरली की काय? तुम्ही जरा इमोशनल झाले. गर्गाचार्य त्या गोपिकांना, अगं अशी पतीची सेवा करावी, हे पातिव्रत्य धर्माचं पालन करावं तुम्ही मला सोडून. तो म्हटलं, अगं असं काय करतोय? कारण तुझ्या बापाने मला दिलंय का? तुला का दिले? परदेशात आहे म्हणून एकदा इतक्या ढोंगा सोंगात लग्न करून दिलं. ज्याला पाहिजे ते पक्वान्न खायला घातलं. किती मोठं लग्न करून दिलं की नाही? कशासाठी? कशासाठी लग्न केलं? तो नवरा परदेशात, आपण पण देतो की नाही असं पाहू, परदेशात मुलगा आहे म्हणून. बरं ठीक आहे, मग अगं मला गेलंच पाहिजे ना, कारण आपल्या पोटाचं, आपलं नाही तर पोट कशानं भरायचं. ती म्हटली, बरं ठीक आहे तुम्ही जातायत तर जा, पण एक करा ना, मला तुमची एक मूर्ती बनवून द्या. ती मूर्ती मी माझ्या देव्हाऱ्यात ठेवेन. असं म्हटल्यावर त्या पतीचे डोळे भरून आले. अरे माझ्यावर किती प्रेम करते. ती म्हटली, मला तुमची मूर्ती बनवून द्या. तिला आनंद वाटतो. बरं मग तो म्हटला, अरे बापरे, नवलच आहे. आमच्या बायकोनं कधी असं आमच्याकडं पाहिलं नाही. आम्ही 8-8 दिवस बाहेर जातो तरी, पण तरी सुद्धा मला ती मूर्ती एक बनवून द्या ना. याला आनंद वाटला. हा म्हटला, अरे सामान्य दगडाची याची कशाची मूर्ती, मी सोन्याचीच बनवून देतो ना. आनंद वाटला त्याला. आणि मग त्यानं एक मूर्ती बनवून दिली आपल्या पत्नीला. रोज मग ते पती गेल्यानंतर त्या मूर्तीत त्याचं अस्तित्व पाहायची आणि रोज त्याची पूजा करायची. त्याला अन्न सर्व काही द्यायची, प्रेमानं त्याला नमस्कार करायची रोज. त्यांना तो प्रसाद दिला तर मग स्वतः खायचे. असे परत काही वर्ष निघून गेले. त्याची येण्याची वेळ झाली आणि एक दिवस तिचा खरा नवरा तिच्या दरवाजात आला. त्यावेळेला ही ह्या पतीची सेवा करत होती मूर्तीरूपी. त्याला अन्न देत होती, सर्व काही क्रिया करत होती. तितक्यात तिचा जो खरा पती आहे तो दरवाजात आला. आता ती काय करेल सांगा? तुम्हाला काय वाटतं? त्या मूर्तीपाशीच बसून राहील? मग कुठे जाईल? बोला, कुठे जाईल? बोला ना, तुम्ही घाबरले काय? कुठं जाईल ती? दरवाजामध्ये खरा नवरा आलाय. हे कोण सांगतंय? गोपी त्या गर्गाचार्य. गर्गाचार्य म्हटले, अहो असं काय विचारता गोपिकांनो? अगं खरा नवरा आल्याबरोबर हा मूर्तीरूपी नवऱ्याचं काय करायचंय? हा मासाचा गोळा याचं काय करायचंय? त्या गोपिका म्हटले, आत्ता बघा तुम्हाला बरोबर पकडलं. या आत्म्याचा खरा नवरा हा परमात्माच असतो. जर मला माझा खरा नवरा कळाला तर या नवऱ्याची कोण पूजा करील? खऱ्याच नवऱ्याकडे जाईल. प्रत्येक आत्म्याचा खरा नवरा हा आहे परमात्मा. म्हणून आम्ही याच्याकडे आलोय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी काय सांगतो, कंठामध्ये आम्ही तो नवरा धरला. कृष्णमणी तुकोबराय म्हणतात. यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. मग स्त्री पुरुष हा भेदच नाही. दुरळ अंबुला केला गे बाई. दुरळू ज्ञानोबराय म्हणतात, मी दूरचा नवरा केलाय. ज्ञानोबराय पुरुष असून स्त्री पुरुष हा भेद नाही. आत्म्याचा नवरा हा परमात्मा आहे. मी असा हा नवरा केला. कृष्णमणी, कंठामध्ये काळा मणी धरला. मला सगळीकडे तो प्रकाश दिसू लागला. आणि मग जो मला प्रसाद मिळालाय ना, तो प्रसाद त्यानं मला जो दिला तो एकट्यानं खायचा नाहीये. मग तो काय करायचं? दुसऱ्या चरणात कालावाटू एकमेका, 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 कालावाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. कालावाटू एकामेका, कालावाटू
प्रसाद मिळाला तो मला एकट्याला नाही खायचा. मग काला वाटू एकमेका, एकमेकाला देण्यामध्ये जो आनंद आहे ना तो कशात नाही. ब्रह्मदेवाची नातवंड माहिती आहेत तुम्हाला, देव आणि राक्षस. ब्रह्मदेवांनी एकदा त्यांना जेवायला बोलावलं. जेवायला बोलावल्यानंतर त्यांच्या पंगती अशा बसवल्या, पण त्याबरोबर आता हे देव आणि राक्षस वैरवर्ग, सख्खे सावत्र भाऊ, पण भावाभावाचं सुद्धा भावाभावाचंच वैर असतं. सख्खे सावत्र भाऊ देव आणि राक्षस. हे म्हटले आम्ही प्रथम जेवायला बसणार. देव म्हटले, राक्षस म्हटले आम्ही. देवांना विचार केला. देवांना काय व्याख्या दिली भागवतानं, स्वकार्य कुशला सुराहा, स्वतःचं कार्य करण्यामध्ये ते कुशल आहेत. देव म्हटले ठीक आहे राक्षसांनो, आम्ही तुम्हाला पहिल्यांदा बसण्याची संधी देतो, पण एक करायचं, तुम्ही काय करायचं आम्ही जसं सांगू तसं जर कराल तर तुम्ही पहिल्यांदा जेवायला बसा. म्हटले काय करायचं बरं. तुम्ही जेवायला बसा, पण जेवताना कोपरात हात वाकवायचा नाही, मग तसंच जेवायचं. आता हे राक्षसच ते, त्यांनी विचार केला नाही आणि जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर पंक्ती वाढल्या. आता कोपरात हात वाकवायचं नाही तर काय करायचं बरं, कसं जेवायचं बुवा. मग म्हटले आता काय करायचं बुवा. ते राक्षसांना काही जमिनात ते गोळा करायचे, असं वर धरायचे. आता ते बरोबर तोंडातच कसं पडेल, हा करायचे, कधी डोळ्यावर पडायचं, कधी नाकावर. अनेक प्रयत्न केले राक्षसांनी, पण त्यांना काही कोपरामध्ये वाकडं करताना जेवता आलं नाही. त्यांची पंगत कशी तशी, कोणाचे तोंडात एक शीत सुद्धा गेलं नाही. राक्षस होती ती. मग त्यांची पंगत झाली, पुन्हा स्वच्छ करण्यात आलं. देवांना वाढलं. स्वकार्य कुशला सुराहा. देवांना ते राक्षस म्हटले आता तुम्ही जसं आम्हाला पण घातला होता की नाही तसं आता तुम्ही करा. काय करायचं, कोपरात हात नाही वाकवायचा, बघू बरं तुम्ही कसे जेवता. आणि हसायला लागले राक्षस. आता यांची फजितीच होणार. पण ते हुशार मंडळी होते, देवच होते ते. त्यांनी काय केलं, असं ताट होतं इथे आणि इकडं दुसरा बसला होता. ते असे एकमेकाच्या समोर बसले. असं ताटातून घास भरला, असं तो त्याला भरवते, हा याला भरवते, तो त्या दाबून जेवले. तुकोबराय म्हणतात तसंच काय केलं आम्ही. काय केला, हा काला वारकरी संप्रदायानं काला वाटू एकमेका वैष्णवनिका. हे पाहून स्वर्गातले देव, वैष्णव वैकुंठातले, त्यांना सुद्धा संभ्रम निर्माण झाला. आणि मग तुकोबाराय म्हणतात त्यांना सुद्धा हा लाभ नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा नाही, देवांना सुद्धा ना जो लाभ मिळाला. देव सुद्धा आस करतात तिकडून आम्हाला हा काला मृत्यूलोकी आमचा जन्म व्हावा, त्यांना सुद्धा मिळणार नाही. तुकोबाराय म्हटले मग एक करा ना. काय करायचं आता, त्यांना मिळणार नाही ना, आपण भाग्यवान आहात. तुम्ही भाग्यवान आहात की नाही, मग काय करायचं तर तुम्ही मी सांगतो तसं करा. काय करा बघा, काय करायचं आपल्याला. एखादा मोठा मनुष्य असेल किंवा एखादा मोठा मुलगा आणि लहान मुलगा, एखाद्याला जर चॉकलेट मिळालं मोठ्याला, तो काय करतो, त्या बारक्याला नाही दिलं तर तो काय करतो, त्याला देत नाही, तो त्याला चिडवतो. काय करतो, त्याला. मोठ्याला जर काही मिळालं, आता तुम्ही तसं करायचं. काय, मी नाही म्हणत बरं, असं तुकोबराय म्हणतात. आता तुम्हाला मिळणार की नाही प्रसाद, मग तुम्ही काय करायचं, आता मी सांगतोय तसं करा. काय करा, आता त्यांना मिळत नाही म्हणून वरती बघा, बघा सर्व वरती असे बघा ना, सर्वांनी बघा वर, असं करा. करा करा करा, लाजू नका, करा. तुम्ही भाग्यवान, करा. परत मी पण करतो, करा. सर्व करा, टाळकरी करा. केलं का सर. अरे तू वाजव ना तसं, आमची जीभ जशी हलते ना तसं वाजव. नाही ठेका, हा दिन दिंदा, हा केलं का. आता अजून दुसरी क्रिया सांगतो. काय करा, असा हात करा वर, वडा करा, वर पहा, वडा. आता असं करा, केलं का सर्वांनी. आता असं करा. तुकोबराय म्हणतात मी केलं असं तिसऱ्या चरणात. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका. हे उत्तम लोकादा, उत्तम लोकादा कबू काला वाटू एकमेका, काला
आम्हाला काला मिळाला वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोक आहेत ते, पण आम्ही भाग्यवान. उत्तम लोका दाखवू. आणि या भूमंडळामध्ये आम्हीच बळी वीर गाढे आहोत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई. भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचे तुकोबाराय म्हणतात, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ते वर्णन करण्यासाठी अंतकरणात प्रेम असायला हवं. ऐसे देही प्रेम काही काळा. भगवंत चरित्र करतो आपल्यासाठी. कोणासाठी? जेव्हा या पृथ्वीवरती, ह्या पृथ्वीला कशाचाच भार होत नाही. आपले उंच उंच टॉवर्स आपण बांधतो, त्याचा सुद्धा तिला भार होत नाही. तिचं पोट फाडून आपण पाया रचतो, त्याचाही तिला भार होत नाही. उंच उंच पर्वताचं तिला ओझं होत नाही. उंच उंच वृक्षांचं सुद्धा तिला ओझं होत नाही. मग तिला भार कशाचा होतो? जेव्हा दुष्ट दुराचारी जन्माला येतात. याची व्याख्या गोस्वामी तुलसीदास करतात. बाडे खलु बहु चोर जुवारा, जे लंपट पर धन परदारा, मानही मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा, साधुन कर सरवा. जिनके यह आचरण भवानी, वह निश्चर प्राणी जगमाही. राक्षस कुणाला म्हणायचं? बाढे खलु बहु चोर जुवारा, जे लंपट परधन परदारा, मानू मातु पिता नाही देवा. आई वडिलांना जो मानत नाही, साधूंची सेवा करत नाही, साधून सन करवा वही सेवा. जिनके यह आचरण भवानी, वह निश्चर प्राणी जगमाही. निश्चर प्राणी म्हणजे कोण? अधम. जन्माला येतात ना, त्याचा भार पृथ्वीला होतो, दुष्ट दुराचारी. आणि त्यावेळेला मग धर्माची हानी होते. भगवान अवतार घेतो. प्रभू अवतार केव्हा होतो? जब जब हो ये धर्म की हानि, बाढ़े असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपानिधी सज्जन पीडा. संपलं. कशासाठी? सज्जनाची पीडा हरण करण्यासाठी. तब तब प्रभुधरी विविध शरीर, हरहि कृपानिधी सज्जन पीडा. धर्माची जेव्हा हानी होते, त्याचा भार या पृथ्वीला होतो. मग वत्स्यरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाये. वर्णन करतात काय? पृथ्वीनं गोमातेचं स्वरूप घेतलं. ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाहे तोयच. सांगू लागली ती काय? सांगतसे. नेत्रातून पाणी वाहू लागलं आणि ती पृथ्वी माता ब्रह्माला म्हणते, आता मी काही परत जाणार नाही हो, कारण दुष्ट दुराचारी ते कंसासारखे दुष्ट आता जन्माला आलेत आणि मला फार त्रास होतो. सोसनिवेना भार मजाता. मला त्यांचा भार सहन होत नाही हो. दुष्टाचा, पाप्यांचा, दुराचार्यांचा मला भार सहन होत नाही. आता मला नाही जायचं परत, मी नाही जाणार. ते म्हटले, अगं आपण आपल्या जगत नियंत्या बापालाच विनंती करू. सर्व देवता एकत्रित येतात आणि साक्षात नारायणाला शरण जातात आणि नारायणाचं भजन करतात. श्रीमन्नारायण नारायण नारायण हाक मारतात. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण, माता नारायण नारायण नारायण,
पिता नारायण नारायण ना संत गजानन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजन ऐकल्यानंतर शंख चक्र गदा पद्म धारण केलेले साक्षात नारायण प्रगट झाले. सर्व देवता नमस्कार करून उभे आहेत. त्यामध्ये पृथ्वी माता होती. तिनं साक्षात जगत नियंता आपल्या बापाला पाहिलं, राहवलं नाही, धावत गेली आणि आपल्या पित्याच्या हृदयाला लागली. आणि हृदयाला लागल्यानंतर म्हटली, पप्पा आता मला परत जायचं नाही, मी परत जाणार नाही मृत्यू लोकात, मी माझ्या सासरी नाही जाणार आता मला, कारण मला तिथं फार त्रास होतो, दुष्ट दुराचारी जन्माला आलेत ना, त्यांचा भार मला सहन होत नाही, आता मी नाही जाणार. अंतकरणाला लागल्याबरोबर देव म्हणतात, अगं असं नको करू, मी लग्न करून दिले ना, तुला गेलंच पाहिजे, रडू नकोस. मग म्हटली, बघ आता तू माझ्या खांद्यावरती डोकं टेकवलंय ना, मी आता अवतार घेणार आहे, मी येतो ना तुझ्या तिकडे, येऊन विचारतो त्यांना खांद्यावरती. ती म्हटली, पप्पा पण तुमच्या खांद्यावर मला फार आनंद वाटतो, मला इथं डोकं टेकवू द्या ना. ती म्हटली, ठीक आहे, तुला डोकं टेकवायचं ना, आता अवतार घेईल तेव्हा तू टेकव, कारण मी तुझं स्वरूप म्हणून खांद्यावर घेणार आहे. काय? खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी, तुझं चरित्र तुझी आठवण म्हणून खांद्यावर घोंगडी घेणार आहे. मस्तक इथं डोक्यावरती ठेवलं. अगं शांत हो, मी सांगतो ते ऐक, घाबरू नको, मी विचारतो ना जाब. मग अवताराचं प्रयोजन केलं भगवंतानं आणि मग मागे पाहिलं तर खुर्चीवर बसले होते. भगवंताच्या मागे कोण असतात? आता आमच्या ओळखीचं एकच माणूस आहे, आमचे सासरे. बर, पाठीमागे पाहिलं, देवाच्या मागे कोण असतं नाही माहिती तुम्हाला? शेषनाग. भगवंतानं त्याच्याकडे पाहिलं, अवताराचं प्रयोजन करायचं होतं. म्हटले, हे शेषा आता काय करायचं? शेषाप्रती बोरे लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ. आता अवतार म्हटल्याबरोबर ते थरथर कापायला लागलं, थर 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 थर. शेष म्हटला, देवा अरे अवतार नको रे, कारण गेल्या जन्मामध्ये तुझ्यावरून मी अवतार घेतला, किती त्रास झाला रे मला, मी आईला वचन दिलं म्हणून 14 वर्षे जेवलो नाही. नाही, आईला वचन दिलं म्हणून 14 वर्ष झोपलो नाही. मी तुमच्या लक्षात आहे की नाही पाहत होतो. आणि बायकोला वचन दिलं, कारण उर्मिला हातात घास घेऊन उभी होती वनवासाला जाताना. लक्ष्मण मर्यादा होती, पूर्वीच्या काळी फार मर्यादा असायची, बायकोशी कधीही बोलता येत नव्हतं. घास घेऊन उभी होती, पण सगळी अयोध्या नगरी उभी होती, दादा होते, वहिनी होती, सगळे होते. त्यावेळेला कसं काही बायकोशी जाऊन बोलावं ही मर्यादा होती. मग असा घास तिनं हातात धरला पतीसाठी. नवरा बाहेर जाताना त्याला कधी घास भरवावा, दही भाताचा भरवा, बहुतेक दही भाताचा भरवतात, बाहेर कोणीही जाताना तो घास भरवायचा. मग ती अशी हातात घेऊन उभी होती. लक्ष्मणानं हातातला घास खाल्ला नाही, तिच्या मर्यादा होती, सर्वांच्या समोर कसं खायचं. फक्त डोळ्यानं तिला खुणवलं, दोघांची नजरानजर झाली आणि तिला सांगितलं, उर्मिले मी तुझ्या हातचा घास आज खाऊ शकत नाही, पण तुला वचन देतो, तुझ्या हातचा मी घास खाल्ला नाही ना, 14 वर्ष मी कोणत्याच प्रकारचं अन्न सेवन करणार नाही, आल्यावर तुझ्याच हातचा घास खाईल. उर्मिलेच्या हाताचा घास, उर्मिलेच्या हातचा घास लक्ष्मणानं 14 वर्षानंतर खाल्ला बरं का. पण ते वचन दिलं. म्हटले, दादा वचन दिलं भगवंता काय, की बायकोसाठी, म्हणजे तुमच्या बरोबर वनवासात आलो, पण तिला दिलेल्या वचनामुळे मी 14 वर्ष जेवलो नाही. आई म्हटली, पाया पडायला गेल्याबरोबर तिच्या पाठीवरती अश्रू पडले. ते उष्ण होते, कारण डोळ्यातून 2 प्रकारचे अश्रू असतात, एक असतात उष्ण आणि एक असतात थंड. एक असतात आनंदाचे अश्रू आणि एक असतात दुःखाचे अश्रू. आनंदाचे अश्रू हे भ्रुकुटीतून वाहतात, बाहेरच्या बाजूने दुःखाचे अश्रू वाहतात. कीर्तनामध्ये रडले हे आनंदाचे अश्रू असतात, भ्रुकुटीतून वाहतात, पण हिचे पडले पाठीवरती ते दुःखाचे होते. म्हणून वरती पाहिलं. म्हटले, अरे लक्ष्मण म्हटलं, आई अगं का रडतेस, मी दादासाठी चाललोय ना. म्हटले, लक्ष्मणा जा, फक्त मी एक सांगते तुला, तू जायचं तर जा, पण मला एक वचन दे, ह्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये आपल्या दादाविषयी अंतःकरणात कधी ईर्ष्या आणि द्वेष येऊ देऊ नकोस. कोण म्हणतंय? त्यावेळेला लक्ष्मणानं आईला वचन दिलं, अगं आई दादाविषयी ईर्ष्या आणि द्वेष म्हणतेस ना, येऊ देऊ नको, तुला वचन देतो, स्वप्नात म्हटलीस ना तुझ्यासाठी मी 14 वर्ष झोपणार नाही, कारण स्वप्न कधी पडतं? झोपल्यावर. 14 वर्ष लक्ष्मणजी झोपले नाही. म्हटले, कोण म्हणतं असं? शेष नारायणाला. आता अवतार घेणार नाही तुमच्यासाठी, 14 वर्ष मी खूप त्रास सहन केला,
तुम्ही तुमच्या बायकोशी पर्णकुटीत गुलुगुलू गप्पा मारायचे आणि मी एकटाच बाहेर उभा राहायचो व्हरांड्याला. देवा आता अवतार नको. ते म्हटले तुला दुःख काय आहे शेषा, तुझ्याशिवाय माझं अवतार कार्य पूर्ण होत नाही ना, तुला अवतार घ्यावा लागेल. मग असं कर ना, गेल्या जन्मात तू लहान होता की नाही, मग आता तू मोठा हो ना, तू माझ्यापेक्षा मोठा हो, असं त्याला सांगितलं. आणि मग काय सांगितलं, आकाशवाणीवरती घोषणा केली. आकाशाची आकाशवाणी झाली. ज्या वेळेला आकाशवाणी झाली त्यावेळेला काय झालं होतं, तर हा कंस त्याच्या बहिणीचं लग्न होतं, देवकी आणि वसुदेवाचा विवाह, आणि मिरवणूक निघाली होती. मुद्दाम समाजाला दाखवण्यासाठी हा झाला होता ड्रायव्हर. कोण? कंस, जो मथुरेचा राजा, पण लोकांना दाखवण्यासाठी काही लोक अशी क्रिया करतात. मग तो ड्रायव्हर झाला होता. किती प्रेम बहिणीचं. आकाशवाणी झाली, अरे या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करील, असं म्हटल्यानंतर जो प्रेम दाखवणारा कंस लगेच त्याच्या बुद्धीत बदल झाला आणि मग तो खड्ग धरून मारायला धावला. त्याच वेळेला हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला. असं म्हणतात भागवतकार काही की त्याला अनेक तऱ्हेनं समजावलं. साम दाम दंड देता येत नाही, राजा आहे, भेद. मग वसुदेव विद्वान होते, भक्त होते, त्यांनी मग त्याला कशी पावती फाडायची हे कळालं पाहिजे बरं. मग त्याला समजवायला मग रडता येत नाही आपल्याला, कसं लोकांकडून काढायचं हे कळालं पाहिजे. मग साम त्याला समजावलं, अरे असं करू नकोस, तू दाखवतोस बहिणीवर किती प्रेम आहे, तुझ्यात जर तू असं बहिणीचा वध केला तर समाज काय म्हणेल, असं म्हटलं त्याला. मग नंतर त्याच्या बुद्धीत भेद निर्माण केला. अरे या देवकीचा 8वा पुत्र म्हटलाय ना, मग तिला कशाला मारतो रे, 8वा पुत्र, जे पुत्र जन्माला येईल ना 8वा तुला आणून देतो ना. काय केलं मग, भेद निर्माण केला बुद्धीत. त्याने सुद्धा त्याने तो मानलं नाही. मग काय केला, दाम. जर या दोन्ही गोष्टीनं काम झालं नाही तर मग टेबलाच्या खालून काहीतरी द्यावं लागतं, आणि राक्षस दिल्यानंतरच मानतात. म्हटलं जे जन्माला येईल ना ते तुला आणून देईल, असं म्हटल्यावर तो ॲग्री झाला आणि म्हटलं कारागृहामध्ये ठेवण्यात आलं देवकी वसुदेवांना. आणि मग तिथं एक अपत्य झालं, त्या दुष्टानं त्याला नष्ट केलं, दुसरं त्या दुष्टानं नष्ट, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं सुद्धा त्या दुष्टाने 6 बालकं नष्ट केली. 7वं बाळ जेव्हा 7 महिन्याचाच गर्भ होता, योगमायेनं या वसुदेवाची दुसरी रोहिणी पत्नी आपल्या चुलत भावाकडं म्हणजे नंदाच्या इथे होती, तिथे रोहिणीच्या गर्भामध्ये तो गर्भ घातला. 7 महिन्याचा गर्भ देवकीतून टेस्ट ट्यूब बेबी रोहिणीच्या गर्भामध्ये घातला. आणि मग तिथे शेषशाही नारायण अवतारा आलेले. बोलो शेषशाही नारायण भगवान की. आल्यानंतर मग भगवंतानं अवताराचं प्रयोजन केलं. आता मला जायचंय आणि निघाले देव. निघाल्यानंतर श्रावण कृष्णाष्टमीच्या दिवशी वसुदेव देवकी कारागृहामध्ये मध्यरात्रीच्या वेळेला साक्षात नारायण प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान जन्माला आले. ते 8 वर्षाची मूर्ती, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान उभे राहिल्याबरोबर हे दोघं जण पाहतात आश्चर्यानं त्याच्याकडे. आणि दोघंही देवकी वसुदेव म्हणतात, अरे बाळा तू कोण रे. ते म्हटले, पप्पा मम्मी मला ओळखलं नाही का, मी तुमचाच बाळ आहे. ते म्हटले, नाही रे, याच्यामध्ये आमचा बाप दिसतोय तू, आता तू मोठा झालेला बापासारखा वाटतोस रे, शंखचक्र. मग म्हटले, आई पप्पा तुम्हाला कशाने आनंद वाटतो बरं. म्हटले, आई वडिलांना आनंद, आई वडिलांनाच नाही तर साऱ्या जगाला, साधूला सुद्धा आनंद कशात असतो, लहान बाळामध्ये. लहान बाळ होणं, कारण त्याची अनुभूती, तो आनंद आम्हाला भोगायचा आहे. म्हटले, आई मम्मी पप्पा असंच म्हणता ना तुम्ही, बरं आई बाबा तुम्हाला आनंद कशात आहे, लहान बालकामध्ये ना. हो, कारण लहान बाळ जेवढी किती मोठं जगात असलं पण तो लहान होऊन राहिलं तर सारं जग त्याच्यावर प्रेम करतं. आई जर तुम्ही म्हणता ना लहान हो, लहान झाल्यावर प्रेम करतात, मी वचन देतो मी फक्त आत्ताच लहान नाही होणार. मी या सृष्टीवरील ज्यांच्या घरामध्ये देव्हारा आहे ना त्या देव्हाऱ्यामध्ये मी लहान होऊन राहील. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून माणसाने किती मोठं झालं तरी लहान होऊन राहावं. बाळकृष्ण तो झाला लहान, साक्षात भगवान लहान झाले. लहान झाल्यानंतर आईनं मांडीवर घेतलं, कारण बाकीच्या एकाही पुत्राला जवळ घेता आलं नव्हतं. पण त्याचबरोबर वसुदेवाला, कारण बापाचं सुद्धा मुलांवरती प्रेम असतं बरं. आईच्या प्रेमाची ख्याती असते, तिच्या कविता असतात, बापाच्या नसतात, पण बापाला सुद्धा वाटतं मुलांना जवळ घ्यावं बरं. मग बापाने काय केलं, असे आता मुलाला ओढू लागले आणि जवळ घेतलं. खांद्यावर ठेवल्याबरोबर वेळ झाला होतो म्हणून देवानी साधलं. आणि कारण दुःख होतं दोघांच्या डोळ्यामध्ये, दोघांच्या डोळ्यातलं दुःख त्यानं आपल्या पप्पालाच विचारलं फक्त, पप्पा का हो झालं, दुःखी का. ते म्हटले, अरे तो दुष्ट कंस येईल आणि तुझा वध करेल. ते म्हटले, तुम्ही घाबरू नका, मी त्याच्या बापाचा बाप आहे. हे काळात सांगत होता बरं, देवकीला नाही सांगितलं. मग मी सांगतो तसं करा ना. जन्माला आलेलं बाळ आपल्या बापाला सल्ला देते.
काय सल्ला देतं, मला असं करा ना, मग तुम्ही एक करा. काय करा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने गोकुळाला नंदा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, हे मजले गोकुळाला. हे कानात सांगितलं का? त्या देवकीला कळू नये म्हणून. कारण देवकीला कळालं असतं तर देवाला माहीत होतं यांच्या काही पोटात राहत नाही. लाडानं जर भावानं विचारलं तर त्याला पत्ता सांगेल, म्हणून पप्पाला फक्त सांगितलं. कुठं? नंदाच्या घराला मजन येई गोकुळाला, माया उपजली तेथे. आणि तो बाप मग म्हणू लागला, अरे तू आता जन्माला आला आणि माझी मस्करी करतो का रे? माझ्या हातात बघ ना काय आहे. काय आहे? बेडे आहेत. ते द्वारपाळ बघ, जागे आहेत. त्या द्वारपाळाला, दरवाजाला कुलप लावलेली आहेत. तू माझी मस्करी करतो का रे? तुला कसं घेऊन जाऊ नंदाच्या घराला? तर म्हटले, पप्पा आता असं करा, एकदा आईच्या मांडीवर परत ठेवा आणि थोड्या वेळानं मला परत उचला, मग काय होते ते पहा. मग आईच्या मांडीवर, देवकीच्या मांडीवर वसुदेवाने ठेवलं, परत नमस्कार केला आणि बाळाला उचलल्याबरोबर काय झालं? आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा, बंधा चार गळा कुल्प कोंडे, बंधा चार गळा कुल्प कोंडे. तुटल्या शृंखळा, बंधा चार गळा कुल्प कोंडे. काय झालं उचलल्याबरोबर? उचलीला कमळापती पायीची बंधने. कशी? आपोआप बेड्या आपोआप उघडल्या, कुल्प चावीने नाही. तुटल्या शृंखळा, बंधाच्या अरगळा कुल्प कोंडे. द्वारपाळ झोपी गेले. वसुदेवानं मग काय केलं? त्यांना ज्या भाकरी येत होते ना, भाकरीचं टोपलं आहे का तुमच्या घरात? असं त्या बांबूचे आहे का आता? का जर्मलची आहेत? ते टोपलं होतं ना, त्या टोपल्यामध्ये आपला पंच अंथरला आणि भगवंताला त्या टोपलीमध्ये, म्हणजेच त्या बांबूच्या टोपलीमध्ये देवाला ठेवलं आणि वसुदेवानं डोक्यावरती घेतलं. भगवंत येणार त्या प्रागट्याबरोबर विजांचा कडकडाट होऊ लागला, सोसाट्याचा वारा सुटला. पंचमहाभूतांनाही वाटलं भगवंताचं स्वरूप पाहावं, त्याचबरोबर जोराचा पाऊस. पण वसुदेवानं विचार केला नाही आपल्या जीवाचा. त्याही पावसामध्ये तो घेऊन निघाला. जातोय यमुना माईला सुद्धा पूर आला होता. एवढंच नाही, ओढ्या नाल्यांनाही वाटलं देवाला पाहावं, म्हणून ओढे नाल्यांना सुद्धा पूर आला. मोठमोठे खड्डे असतात ना रस्त्याला, त्या खड्ड्यांमध्ये मुद्दाम खड्डे पाडले होते का? त्याच्यामध्ये ते पाणी जमा झालं का? भगवंताला पाहायचे. त्या खड्ड्यातल्या पाण्याला सुद्धा आनंद होता. आणि मग देवाला पाहायचे म्हणून निघाले. यमुना माईलाही आनंद वाटला. यमुनाईच्या पात्रामध्ये वसुदेवांनी पाय ठेवला. जसं एक पाऊल पुढे टाकतात तर तसा त्याला पूर येऊ लागला. पुराचं पाणी वर वाढू लागलं. हळूहळू कमरेपर्यंत आलं. तरी वसुदेवानं विचार केला नाही आपल्या जीवाचा आणि अजून पुढे गेला. गळ्यापर्यंत पाणी आलं. कारण का? ही यमुना माई आणि देवाचं नाते एक विशेष आहे. काय? एक भगवंताची कालिंदी नावाची पत्नी सुद्धा यमुनेचं स्वरूप आहे. अजून एक दुसरं नातं आहे. काय? यमुना माईचं दुसरं नातं देवाशी काय आहे? कारण लक्ष्मीचा जन्म कशातून झाला? समुद्र मंथनातून. म्हणजे लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला. म्हणजे समुद्राची लक्ष्मी कोण? मुलगी, बरोबर की नाही? आणि समुद्राची मुलगी म्हटल्यावर देवाचा तो समुद्र कोण झाला? सासरा. बरं, सासरा जर समुद्र झाला तर नद्या ह्या समुद्राच्या कोण असतात? बायका, बरोबर ना? समुद्र सासरा झाला तर नद्या कोण? सासू. आणि सासूला आनंद कधी वाटतो? कशात आनंद असतो सासूला? एक नातं असं आहे की सासूचं त्या नात्यावरती फार प्रेम असतं. कोणावरती? नाकीचा मोठी ठेवी गहाण आणि राखीन डुंबरे महाराजाचा मान. अरे हड, कोण डुंबरे? कुणाचा? राखीन जावयाचा मान. सासूला आनंद कधी असतो? जावयाला पाहण्यासाठी. यमुना माईला वाटलं माझा जावई आला, आता त्याला पाहावं, म्हणून ती वाढायला लागली, तोंडापर्यंत आली, नाकापर्यंत गेली. देव पाहत होते. देवानं पाय बाहेर काढला. म्हटले, सासूबाई आता पायावर समाधान माना, नाही तर ह्याचा जीव घेशाल. पायाचा स्पर्श झाल्याबरोबर सांगितलं, सासूबाई तुम्हाला माझं स्वरूप पाहायचंय ना, तुमच्यासाठी मी डान्स करणार आहे, तांडव करणार आहे. शिवाय
असा तांडव करील या जगात कोणी केला नाही असा. काय भगवंतानं त्या कालियाच्या डोक्यावर जो डान्स केला ना, ते सासूला दाखवण्यासाठी केला बरं. आताचा जावई साप पाहिल्यावर नाचतो, तो सापावर नाचत होता. सापावर नाचत होता, पण कुणासाठी? सासूसाठी. तेव्हापासून जावई नाचतोय आणि सासवा पाहतात. भगवंतानं तो आनंद म्हटल्या, सासूबाई पायावर समाधान माना. यमुना माईचा पूर ओसरला. जेव्हा गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर, गोकुळात प्रवेश केल्यावर काय झालं तर एक चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. देवाचा प्रवेश झाल्याबरोबर चिंता पळून गेली. एवढंच नाही, दुःख, दैन्य, दारिद्र्य गेलं. त्याचबरोबर एक काळ्या रंगाची स्त्री सुद्धा जायला निघाली. देवानं हाक मारली, अगं ये थांब गा, काय नाव तुझं? वसुदेवाला माहीत नाही बरं ह्या दोघांचा संवाद. ती म्हटली, देवा दुःख गेलं, दैन्य गेलं, दारिद्र्य गेलं, चिंता गेली, मीही जाते, माझं नाव चोरीबाई. काय आहे? माझं नाव चोरीबाई, मी सुद्धा जाते. ती म्हटली, नको जाऊस, तुझ्याकडून मला काम करून घ्यायचंय. म्हणून गोकुळातल्या भगवंताने चोऱ्या केल्यावर चोरीबाईला जवळ केलं. वसुदेवजी नुकत्याच प्रसूत झालेल्या यशोदामाई होत्या, तिथं जाऊन भगवंताला ठेवलं आणि तिथून त्या मायेला घेतलं. मायेला घेऊन वसुदेवजी पुन्हा गेले. त्याचबरोबर मायेला घेऊन गेल्याबरोबर कारागृहामध्ये ती माया भगवंताला उचलल्याबरोबर काय झालं? बेड्या तुटल्या, शृंखळा. मायेला घेऊन पुन्हा कारागृहात आल्याबरोबर काय झालं? आपोआप बेड्या हातात आल्या. आपल्याला एकच यातून घ्यायचंय काय? देवाला उचलल्याबरोबर बंधनं गळून जातात, मायेला जवळ केल्याबरोबर आपोआप बंधनं येतात. म्हणून मायेला दूर करावं. मायेला जवळ केलं, बंधनं आली. रडे माया करी अकांत, नामा म्हणे उठले दूत. दूत उठले आणि मग कंसाला, कारण आठवा होता ना, ओरडायला लागले, आठवा आठवा राजाजी, आठवा आठवा आठवा, तुम्ही आठवा आठवा आठवा. कंस धावत आला आणि त्या स्त्रीला, त्या मुलीला हातामध्ये धरल्याबरोबर हातातून निसटली आणि ती म्हटली, तुझं लागी वधी उपजला माझ्या आधी, पण कुठं जन्माला आला काही सांगितलं नाही. कंसाने लगेच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. त्याच्यामध्ये सुद्धा महिला आरक्षण होतं. तिनं विडा उचलला, मी आता जाऊन त्याचा वध करणार. मग नंतर इथं बाळ बघा, यशोदामाईचे इथे ठेवलेलं बाळ, त्यावेळेस जात कर्म संस्कार केला. विशेष सांगतो बरं, विशेष काय? जात कर्म संस्कार केला म्हणजेच काय? जात कर्म केव्हा केला जातो? गर्भाधान, पुसवन, सीमंतनयन, जात कर्म 16 संस्कार आहेत. माहिती आहेत का तुम्हाला हिंदू धर्मात? गर्भाधान, पुसवन, सीमंतनयन, जातकरण, नामकरण, कर्णवेद, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाक्रम, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, वानप्रस्थ, अंत्येष्टी, यातले किती तुम्हाला माहिती आहेत? जात कर्म संस्कार केव्हा करायचा? जेव्हा आपल्या बाळाची नाळ जो जोडलेली आहे, ती जोडलेली नाळ तोडायची, याला जातकर्म संस्कार म्हणतात. जातकर्म संस्कार जर झालाय म्हणजे यशोदेची देवाची नाळ बांधलेली होती की नाही? जातकर्म केव्हा होतो? जेव्हा नाळेचा छेदन करतात तेव्हा. ह्या यशोदे, मग आता सांगा तो देवकीचा का यशोदेचा? याच्या लीलाच अशा आहेत. ती नाळ जोडलेली होती भगवंताची यशोदा माईशी, आणि मग ज्या वेळेला ती नाळ नंदा आणि सुनंदा, नंददादाच्या 2 बहिणी होत्या, त्या आल्याबरोबर त्यांनी पाहिलं गोंडस असं बाळ जन्माला आलंय आणि त्यांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, आणि त्या म्हणू लागल्या काय? किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, माझं आनंदी आनंद. बोला सर, बोला बोला. आज आनंदी आनंद, रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला. किती सांगू मी कोणाला, आज सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी, यमुनेच्या वाटी, गोकुळ अवतरले, हसू गाऊ गाला, पैंजन थर थरले. कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून, कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
किती सांगू मी सांगू सांगू कुणाला किती हो सांगू किती मी हो किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद गोपाल कृष्ण भगवान की तो आनंद झाला. मग गवळणी गोळा झाल्या. बसू नका, थांबा. त्या गवळणी काय म्हणू लागल्या? बोलाल का माझ्या मागे? काय म्हणतात त्या गवळणा? बोला. गवळण सांगती गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण सांगती गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. हे गवळण बोला बोला. गवळण गवळण सांगती गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. हा एक धावे एक पुढे एक ताटी सुंट वडे एक धावे एक पुढे एक ताटी सुंट वडे. हा गवळण गवळण सांगती गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयानंद भयो जय कन्हैया लाल. हाथी घोडे पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोडे पालकी जय कन्हैया लाल. यशोदा को लालो भयो जय कन्हैया लाल की. यशोदा को लाल भयो जय कन्हैया लाल. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयानंद भयो जय कन्हैया लाल. गोपाल कृष्ण भगवान गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला. गोविंदा आला बोला रे, आला गोकुळामध्ये आनंद झाला. एक दोन तीन चार नंद बाबाची पोर हुशार. एक दोन तीन चार रे बाबाची पोरं हुशार. गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला. गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की. जय. बसा आता, दमल्या ना तुम्ही? गोविंदासाठी रे साठी दह्या दुधात साखर वाटी. गोपाल कृष्ण भगवान की असाच आनंद गोकुळात साजरा झाला. आणि 5वीच्या दिवशी बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं. आणि मग 5वीच्या दिवशी त्या मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री आला. नाही काय नाव तिचं? कंसाच्या मंत्रिमंडळातील महिला. काय नाव तिचं? पूतना. पू म्हणजे विष, विषारी स्तनाची अशी पूतना. ती आली. आल्याबरोबर शृंगार केलेला अतिशय सुंदर, कॉस्मेटिक्स वगैरे सर्व काही तिनं केलं होतं. इतकी सुंदर दिसत होती, इतकी सुंदर दिसत होती. याचं कारण काय? ती का सुंदर? ह्या सर्व स्त्रियांपेक्षा मला सुंदर का दिसायचे बघा. आणि आत्यंतिक दागिने अंगावरती घातले होते. याचं कारण काय? ती फार हुशार होती. का मुद्दाम तिने दागिने अंगावर घातले होते? कारण महिला वर्ग बघा, एखाद्या समारंभाला गेलो आणि ती स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे पाहत असते, तिने नक्की काय केलंय. एवढंच नाही तर तिचे अलंकार पाहत असते. अलंकार अलंकार की नाही. का बरं? तिला माहितीये ह्या बायांना मोहिनी घालायची असेल, गोपिकांना, तर सुंदर अलंकार. ते बाकी काहीच पाहणार नाही. मग ते काय पाहतील? अगो बाई, हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र किती तोळ्याचं असेल ग. काय अलंकार पाहते. आणि सुंदर का झाली होती? कारण पुरुषाचा स्वभाव आहे,
तो दागिने पाहत नाही, मग तो काय पाहतो? सुंदरता पाहतो. या दोघांना, गोपाळांना गोपिकांना मोहिनी घालण्यासाठी तिनं सुंदर स्वरूप परिधान केलं. आणि 5वीच्या दिवशी त्या यशोदेला म्हटले, अगं मी तुझी लांबची बहीण आहे बरं, मला दे बरं बाळाला. ती म्हटली असल भाऊ, काही लक्षात नाही, वेळ नाही, म्हणून लगेच मांडीवर दिली. आणि दिल्याबरोबर हिनं काय केलं, यशोदाबाई काही कामामध्ये गुंग झाल्याबरोबर हिनं हळूच आपल्या शरीरातील स्तन त्या बाळाच्या मुखामध्ये दिला. फक्त विष प्राशन करून बाळ मरेल, पण स्तन मुखात गेल्याबरोबर देवानं विचार केला, डोळे झाकले, अरे ही अशी कोण भाग्यवान आहे की जी मला दुग्धपान करू शकते? नक्की ही कोण आहे? देवानं विचार केला. गेल्या जन्मामध्ये गेल्या जन्मातला त्यांना लिंक मिळाली. काय? वामन अवतारामध्ये बळीराजाची मुलगी रत्नमाला जेव्हा मला वामन स्वरूपामध्ये त्या बटू स्वरूपात पाहिलं ना, ते लहानग स्वरूप, असं सुंदर गोंडस असं ते वामन अवतार तुम्ही पहा. छत्री हातात घेतलेला, छोटासा कमंडळू, चपट्या नाकाचा. तुम्ही माझ्या नाकाकडे काय पाहता? वामन देवाचं नाक कसं होतं? चपट. आणि तो वामन भगवान ते स्वरूप पाहिल्यावर रत्नमालेच्या अंतकरणामध्ये मातृत्व भाव जागृत झाला आणि असं वाटू लागलं याला स्तनपान करावं. देवाने जाता जाता तिच्याकडे पाहिलं, तुझ्या मनातली इच्छा आहे ना मला स्तनपान करण्याची, पुढच्या जन्मात स्तनपान करील. देवाला आठवलं, अरे ही ती रत्नमाला आहे, म्हणून देवाना डोळे मिटले. भागवतकारांनी अनेक कारणं त्याची दिली आहेत, पण एवढं सांगायला आपल्याला वेळ नाही. मग भगवंतानं अजून का डोळे मिटले? तरी एक सांगतो की नक्की आता काय करावं. कारण हिच्या स्तनामध्ये काय आहे? दूध आहे, रक्त आहे आणि प्राण आहे. मग आता मी काय करू? मग नक्की आधी काय पिऊ? आधी रक्त पिऊ, पण आईचं रक्त पिता येत नाही, रक्त नाही पिता येणार. मग तिचे दूध पिऊ का? आता दूध जर अगोदर पिलं तर ती माझी आई होईल. दूध पिल्यावर कोण होणार? आई. आई झाल्यावर सुद्धा आईला मारता येत, ती माझी आई होईल. मग काय करू? प्राण जर घेतलं तर, पण मग त्या दुधाचाही अपमान होईल. मग देवानं काय केलं? हुशार होते ते, म्हटले वेळ झाला नाही, एका झटक्यात दूध, प्राण आणि रक्त शोषून घेतलं देवानं आणि पुतनेचा तिथे उद्धार केला. बोला पुतना माते की जय. मग काग, बख, रिठा मारिला बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडवली. कागासूर, बकासूर, रिठासूर, प्रळंबासूर, अजासूर सर्व राक्षसांचा भगवंताने वध केला. हळूहळू देव मोठे होऊ लागले. मोठे झाल्याबरोबर त्यांना आठवण झाली त्या चोरीबाईची. मग चोरीबाईची आठवण झाल्याबरोबर देवानं विचार केला, आता गोकुळातल्या त्या गवळींच्या घरी चोऱ्या करायच्या, पण चोऱ्या संघाला वेळ नाही, म्हणून त्या गोपिकांनी त्यांच्या चोऱ्या सहन होईना म्हणून यशोदामाईकडे आल्या आणि काय म्हणू लागल्या? आवरी आवरी आपला कान्हा, आपला कान्हा, नासियेल्या आमुच्या सुना, नासियेल्या आमुच्या सु. एक आली, दोन आली, तीन आली, चौथी आली, पाचवी गवळण आली यशोदामाईकडे आणि म्हणू लागली, अगं आवरा तुमच्या कान्हाला, फार त्रास देतोय आम्हाला. त्याचबरोबर यशोदाबाई म्हटल्या, आता यांनाही त्रास देण्यात काही अर्थ नाही, मग थांबा, आता थांबा, आता याला शाळेत घातलं पाहिजे. यांची शाळा कोणती? अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, हरी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. मी गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. गोपाळांना देवानं आज्ञा केली, गोपाळांनो उद्या जाई राणा, सवे घेऊन गोधना. उद्या आपण रानात जाऊ. मग तुम्ही सगळे गोपाळ मी सांगतो तसं करा, युनिफॉर्म करा. कोणता? मग त्या पृथ्वीला वचन दिलं होतं खांद्यावर घेईल, मग युनिफॉर्म. खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, लागला सावळा धेनु पाठी. राधे 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 मुकुंद मुरारी. वनामध्ये जावं आणि मग तसा युनिफॉर्म करा सर्वांनी. खांद्यावर घोंगडी, हातात काठी आणि शिदोरी प्रत्येकानं बरोबर घेऊन या. आपल्याला आता तिथं गेल्यानंतर विशेष काहीतरी कार्य करायचे. प्रत्येकानं आपापली शिदोरी बांधून आणायची. तुम्ही आणली का सर्वांनी? पाप पुण्याची शिदोरी. आणि मग भगवंत वनामध्ये गेल्यानंतर गायी गुरांना वनामध्ये चरण्यासाठी सोडल्यानंतर मुलंच आहेत ती काय करावं? आता बघा हे इथे खेळायला लागले. तसाच देव सुद्धा काय करायला लागला? खेळायला लागले. लहान लहानगी मुलं खेळायला लागले. अनेक खेळ खेळले. हुतुतू, हमामा, भोवरा सुद्धा देव खेळले. खेळायचं का? एक खेळ खेळायचा. तुला आवडतं भोवरा?
आवडतो का? बरं एकच खेळू हा. खेळ भवराग भवरा भवरा खेळ भवराग राधिकेचा नवरा खेळ भवराग राधिकेचा नवरा. पण हा भवरा वेगळा आहे. कसा? माझ्या भवऱ्याची आरी सप्त पाताळ तयावनी फिरे गरगरा फिरे गरगरा फिरे गरगरा फिरे गरगरा खेळ भवरा राधिकेचा नवरा. बरं असे बरेच खेळ खेळले आणि मग त्याचबरोबर सगळे गोपाळ चेहऱ्याकडे पाहायला लागले महाराजाच्या. हे का थांबवना म्हणून देवानं विचार केला आता काय करायचं. खांदे भार कशाचं? ते आणलेल्या शिदोरेचं. पोटी भूक. आता काय खेळायचे सुख खेळायचं सुख नाही. मग देवानं सांगितलं आता गोपाळांनो तुम्ही ओ म्हणा. गोपाळांनो सर्वांनी असं गोल रिंगण करून बसा. देवाने काला केला सर्वांना असा गोल रिंगण आणि तुम्ही जे जे आणले ते आपल्या समोर ठेवा. पाप पुण्याच्या शिदोऱ्या प्रत्येक गोपाळांच्या आईनं देवानं सांगितलं होतं आईला सांगा अमुक अमुक शिदोरी आणा. पेंद्याच्या आईनं दिलेली शिदोरी ऐकायची का तुम्हाला? तुम्ही बनवाल का परत? गेल्या वर्षी सांगितली तरी तुम्ही बनवली की ह्या वर्षी? आता लक्षात ठेवा मी सांगतो ती शिदोरी बनवा. पेंद्याच्या आईने दिलेली कोणती बघा. तवते वडे भेंड्या घे वडे किती सुटवडे किती त्यात आणि एकली एक वर्णाच निव्वळ निव्वळ मिठाची खीर शेवयावर तूप साखर तीव्रती भूक आणि भाकरीत पिठल पिठल त्याला नाही केलं त्याला नाही तेल वरती आंबील कांदा मिरच्या हरी करीतो गोपाळ काला वनी बाई सोनिया एका गोपाल कृष्ण भगवा. अशा प्रत्येक गोपाळांनी आणलेल्या शुदऱ्या देवानं एकत्रित केल्या आणि त्याच शुदऱ्या एकत्रित करून एकमेकांना काला भरवला आणि तोच काला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देवानं पाहिलं एक गोपाळ तिथे लांब बसलेला आहे आणि तो काही यांच्यामध्ये येतच नाही आमच्यामध्ये. ते लांबच उभं होतं. देवानं त्याला विचारलं अरे गोपाळा का रे बाबा तू तिथे उभा आहेस इकडे ये ना आमच्याबरोबर हा प्रसाद खा. तो म्हटला नाही देवा मी अधिकारी नाही हो. तुम्ही सांगितलं होतं की नाही घरून तुम्ही घेऊन या. अहो पण माझ्या घरी कोणच नाही हो. मग म्हटले आईकडून का नाही? आई पण नाही देवा मला मला आई नाही आहे रे देवा. मी कुणाकडून आणू रे शिदोरी? मग असं दुसरं कोण नाही का? काकू नाही काकू पण नाही रे देवा. मग मामीकडून तरी आण. मामी पण नाही रे देवा. या जगात तुझ्याशिवाय माझं कोणच नाही देवा. देव म्हटले तुझं माझ्याशिवाय कोण नाही ना मग तुझी शिदोरी मी आणली तू ये इकडं. गोपाळाने जवळ केलं गोपाळाला आणि त्याच शिदोरी जो प्रसाद दिला संतांनी तो आपल्यापर्यंत आणला म्हणून मोठ्या प्रेमाने त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विणा आता याला लावू द्या. शिंके लावी वाहती त्या धारा दोरे घ्या.